अतिक्रमण विभागाकडून अतिक्रमित बांधकामावर हातोडा, 4 गाड्या भरून साहित्य जमा। नवीन नाशिक परिसरातील वाढते अतिक्रमण प्रशासनासह नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाईचा बडगा उचलला। यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवननगर पर्यंत नवीन नाशिक अतिक्रमण विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली। महापालिकेचे अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील व नवीन नाशिक विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौकात महापालिकेच्या भूखंडावर असलेल्या अनाधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले। यावेळी त्रिमूर्ती चौक ते पवननगर दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांवर तसेच दुकानाबाहेर असलेल्या अनधिकृत शेड व काउंटर यांच्यावर कारवाई करण्यात आली। यावेळी नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड विभागाच्या पथकासह व एक जेसीबी पोलीस ताफा असा मोठा फौजफाटा उपस्थित होता। या कारवाईत नवीन नाशिक अतिक्रमण प्रमुख निखिल तेजाळे, जीवन ठाकरे, प्रवीण बागुल, नाना अभंग, रवी काठवते, प्रकाश नाठे, मिलिंद ढोले, मंदार परांडे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता। कारवाई दरम्यान 4 गाड्या भरून साहित्य आडगाव गोडाऊन येथे जमा करण्यात आले। यावेळी अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांनी पवननगर भाजी मार्केटमध्ये दौरा करून ज्यांनी दुकानासमोर अतिक्रमित ओटे वाढवले आहेत त्यांना ते ओटे काढण्याची ताकीद देत 2 दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्यात। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।